काय म्हणता बाई कुठे हो? तर आम्ही आज आलेलो आहे इकडे कारण की उद्याची आहे नागपंचमी. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे. तुम्हाला मी आम्ही बालपणी नागपंचमीच्या वेळी जे काही तयारी करायचो, त्याबद्दल मी तुम्हाला थोडं काही सांगणार आहे. तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर जेव्हा आम्ही म्हणजे बालपणी आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तर शाळेत जायचो तर म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आम्ही आमच्या घरी मस्त पाटी राहायची. 1ली ते 4थी वर्गाला आधी पाटीच राहायच्या. तर मस्त पाटीवर आम्ही नागोबांची प्रतिमा काढून सकाळी न्यायची त्याला शाळेमध्ये. तर घरून दूध, बेलपत्ता, फुलं अशा सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन शाळेमध्ये जात होतो. मग शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये ब्लॅकबोर्ड राहायचा. त्या ब्लॅकबोर्डमध्ये आमच्या मॅडम फळ्यावरती नागोबांची चित्र काढायचे. मग आम्ही त्या नागोबाची पूजा करायचो. त्यानंतर आमच्या ज्या विद्यार्थ्यांच्या पाट्या राहायच्या त्यांच्यावर नागोबा काढले राहायचे. तर त्या सुद्धा सगळ्या नागोबांची पूजा त्या पाठीवर सगळ्या नागोबांची पूजा आम्ही एका पाठोपाठ सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाटावरच्या नागोबांची पूजा केली जात होती. बेलफूल आणि नारळ आणि अगरबत्ती ह्या सगळ्या वस्तू घेऊन म्हणजे पूजेचे सामान सगळ्यांना आपल्याला घरून आणावं लागत होतं. तर सगळेजण घेऊनच यायचे. फक्त तिथं पूजा करावं लागत होतं. मग त्यानंतर पूजा झाली की मग नंतर जे काही प्रसाद आहे ते सगळ्यांचे नारळ वगैरे फोडून ते प्रसाद घ्यायची आणि सगळ्यांना वाटून द्यायची. अशा प्रकारे आमचे बालपणी आम्ही नागपंचमीची तयारी करायचो आणि आमच्या शाळेमध्ये पण सुद्धा जसं आता सगळ्या शाळेला सुट्टी राहते, पण आमच्या वेळेस सुट्टी नव्हती राहत. आमच्या वेळेस कार्यक्रम आयोजित केल्या राहायच्या आणि ते कार्यक्रम आम्हाला पार पाडावा लागत होता. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता सर्व शाळांना सुट्टी राहते. 1ली ते 5वी पर्यंत सगळ्या शाळांना सुट्टी राहते. आधी नव्हती राहायची. तर अशा प्रकारे आमच्या बालपणीची कहाणी होती. पण आता ते काही राहिली नाही आणि आताची जी जनरेशन आहे त्यांना ते जे आम्ही आमच्या जे आधीचे बालपण होतं, जे आम्ही मौज मस्ती केली, ते आताच्या मुलांना ते म्हणजे अनुभवायला मिळणार नाही. अशा प्रकारे आमचे असं बालपण होतं. आता कसं आहे की आता पाट्या बंद झालेल्या आहेत 1ली ते 4थी या वर्गासाठी. आता सगळं पेन आणि बुक असं राहिलेलं आहे. त्यामुळे आजच्या पिढीला जे आम्ही अनुभवलं, जे आम्ही म्हणजे पाट्यावरती नाक काढून न्यायचो, तसं आताच्या पिढीला ते करता येणार नाही. म्हणजे असं म्हणता येईल की गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. अशा प्रकारचे आमचे बालपण होतं. तर तुमचे पण बालपण असंच होतं का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.